दरम्यान शेतकऱ्यांना पूर्ण मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच ड्रोनने केलेले पंचनामेही ग्राह्य धरू असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। शेतीचं नव्हे तर घरांचं झालेल्या नुकसानीसाठीही मदत देऊ असं आश्वासन त्यांनी दिले। लातूर जिल्ह्यातील काही गावातील नुकसानीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली। दृश्य आपण पाहतोय, शेतकऱ्यांना पूर्ण मदत करू असं फडणवीसांनी म्हटलेलं। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फडणवीसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। कसं नुकसान झालेले हे देखील अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतलेलं आहे। की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत। आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण, आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल। पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल। ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ। आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे। त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल। कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त सोलापुरात पाहणी दौरा केला। निमगाव दारफळ गावात जाऊन फडणवीस यांनी पुरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधी तातडीची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कुठलेही निकष न ठेवता मदत देण्याचे निर्देश दिल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की NDRF मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलं आहे। आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नॉर्म्समध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात, आपल्या नॉर्म्समध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे।